मराठ्यांना पदे आणि पैशाचं आमिष दाखवून आमच्या मुंबईमधील आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। यासाठी आमच्यातल्या काही अतृप्त आत्म्यांना सरकारनं हाताशी धरलंय असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। मी विकला जात नाही हेच सरकारचं दुखणं आहे, सरकारनं माझ्यावरती ट्रॅप लावलाय असंही ते म्हणालेत। मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतरही मला नेता बनायचं नाही, मी आरक्षण मिळाल्यानंतरही हिमालयामध्ये जाऊन बसेन असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले। शिवाय सरकारचा मसुदा जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत त्याच्यावरती काही बोलणार नाही अशी प्रतिक्रिया देखील जरांगे पाटील यांनी दिली आहे। मसुदा वाचल्याशिवाय माझ्या नाही लक्षात येणार काय ते शब्दाचा खेळ करायचा आणि लटकून ठेवायचं। आता यावेळेस आम्ही मराठ्यांचं वाटलं नाही होऊ देणार, हीच शेवटची वेळ आता मराठ्यांचं कल्याण करायचं। आणि मराठी हटत नाहीत, आता लागले तेव्हा ना घेऊन निघालेले, त्यामुळे मला ते मसुदा वाचणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुम्ही 54 लाख नोंदी सापडल्यात, पत्र किती दिले, गणिताला दिलेत काय बेरजी करायला नुसते ते पत्र किती दिलेत मला हे माहिती पाहिजे। सगळी किती प्रमाणपत्र लोकांना दिलेत, नोंदी सापडल्यात, तर त्याचा लाभ त्यांच्या परिवारातल्या किती लोकांना दिलाय, नातेवाईकाला त्यांच्या, मला ते पण पाहिजे। तुम्ही आकड्याला दिलंय का ते नुसतं आमच्या नुसत्या बैठका हे वरचे चाललेलं षडयंत्र, हे काय तुमचा प्रकार? कशाला आमचे लोक विनाकारण आमच्या विरोधात उठवायतात तुम्ही? कोल्हापूरपासून पुणे, मुंबई, नागपूरपासून संभाजीनगरपासून लातूरपर्यंत काय लावलंय तुम्ही? आणि यांना काय उद्योग आहेत का एवढेच? मराठ्यांच्या लोकांचं आरक्षणामुळे आता कल्याण होणार आहे, तुम्हाला हीच वेळ आहे का नेता बनायची? स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्हाला आडू पडायची? तुम्हाला या मराठ्यांच्या लोकांच्या पाठीमागे उभा राहायला रोग आला का? यांच्या पाठीशी उभा राहणं त्या लेकराचं कल्याण नाही बनायचं नेता कोणाला, मला बी नाही बनायचं। गोरगरिबाचं कल्याण व्हायला लागलं 70-80 वर्षातून, कशाला नाटकं लावल्यावर तुम्ही? बैठका काय घेता, रास्ता रोकोचेच काय नियोजन करता, कुठं बैठकाच लावल्यात, कुठं पुण्यालाच काय घेतेत, मुंबईलाच काय घेतेत, कुंकड लातूरलाच काय, कशाला घेता बैठका? काय कारण आहेत तुमचे? सगळ्यांची मागणी एकच आहे आरक्षणाची, तुमचं मध्येच काय घोडं उठतंय कामान धामाचं? काय संबंध आहे तुमचा? स्वतःच्या स्वार्थासाठी लढा ना, जातीच्या स्वार्थासाठी एकदा सगळेजण। मला कुठं नेता व्हायचं आहे, मी स्पष्ट शब्द दिला समाजाला, आरक्षण मिळालं का डोंगरात जातो एखाद्या हिमालयात, मला नाही राहायचं, पण आरक्षण मिळूस तर मी हटत नाही, मुर्दा पाडला तरी हटत नाही मी। आता मला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, हक्काचं पाहिजे, कोणी आडवं येऊ नका विनाकारण तुमच्या स्वार्थासाठी। समाज एकीकडे 6 कोटी, तुम्ही 50-100 जण म्हणजे काय तुम्ही स्वतः स्वार्थासाठी मराठी वाटोळ करायला निघालात? तुम्ही कसं काय आडवा येतात? तुम्हाला काहीतरी आम्हीच दाखविणार, तुम्हाला काहीतरी गोड बोलणार, तुम्ही नाटकं करायलात। समाजाचं कल्याण होऊ द्या, मग तुम्हाला काय करायचं करा, तुमच्या तोंडात चप्पल खायला तयारी मी नंतर, आत्ता नाही, आता आधी समाज, आता कारवाई करू आम्ही तुमच्यावर। त्यांनी बोलायला सांगितलं घे की रिवायलर विकत घेतल्या, तुम्ही आमच्या लोकात घुसून हिंसाचार घडवून आणणार आहेत का? मराठी तुम्हाला एवढे लेचेपट वाटले का? त्यांच्या मनगटात दम नाही का? तुम्ही हिंसाचार काढणार? तुम्हाला रिवायलर घेतलेला माहीत कसं काय? त्याला सगळ्या कायद्याचा पदावर हटवून ते चौकशी करा। विरोध वेगळा, ओबीसी मराठा आरक्षणाचा विरोध वेगळा। ही मंत्री इतका कलंकित मंत्री, ह्यो जर इतका दूषित वातावरण करायला लागला, ह्यो माणूस आहे का? ओबीसी मराठा वाद हा वेगळा, आरक्षण हा वाद वेगळा। हे प्रकार काय? 200 रिव्हॉल्वर घेतल्या, नमकं घेतल्या, ह्यो प्रकार कुठून आणला येईन? याला काय माहीत? याला बीडच्या दंगलीतले बी नंबर कसं काय माहीत? ह्या नंबरचं घर फोडा, ह्या जाळा, याला कसं काय माहीत? आम्हाला बाकीचं काय माहीत नाही। मराठ्यांना माझी विनंती, सगळ्यांनी सावध राहा, बेसावध राहा। प्रत्येकानं मुंबईला येणारानं आसपास लक्ष ठेवायचं, कोण हिंसाचार करतोय त्याला पकडायचं जाग्यावर, त्याला पोलिसात ताब्यात द्यायचं। मराठ्याचं मनगट त्याला नंतर कळत। तुम्ही कमी समजता आम्हाला, तुम्हाला मी लय शहाणा नमुना वाटलं का? तुम्ही या अडवायला कसं येतात ते बघतो मी, या तुम्ही अडवायला। हेच सगळ्यांचा, सगळे विरोधी पक्षसुद्धा हे सगळे हरामी, सगळे एकत्र आहेत। यांनी आमच्या विरोधात षडयंत्र रचलंय, गोरगरिबांच्या पोरांचं कल्याण होऊ नये, आरक्षण मिळू नये म्हणून। सगळ्यांनी, केंद्र सरकार, राज्यातले सगळं सत्ताधारी, सगळे विरोधी सुद्धा एकत्र आले। आम्हाला माहिती आहे आमच्या बाजूने अधिवेशनात कोण कोण बोलले, कोणचे आमदार बोलले, आम्हाला माहिती आहे कोण कोण विरोधात आहेत, कोणचा मंत्री किती विरोधात आहे। तुमचा राज्यातला आणि देशातला राजकीय सोपडा साफ करून टाकते नाही मराठी, जर तुम्ही आता आंतरवालीसारखा प्रयोग करायचा प्रयत्न केला तर तुमचं सगळं करिअर बरबाद करून टाकते नाही मराठी, काय ठेवणार नाही तुमचं कुठं। कारण आता ह्या रॅलीसुद्धा कोणचा आमदार, कोणचा मंत्री, कोणचा खासदार किती सहभागी होणार आहे, किती ताकदीनं होणार आहे, उघड्या डोळ्यानं मराठी बघणार आहेत आमच्या बाजूने कोण येते आता, आणि कोण कोण विरोधात हे सुद्धा आता ह्या रॅलीत दिसणार आहेत। कोण किती ताकदीने येतोय, किती लोक घेऊन येतोय, कोण घरीच राहतोय, कोणचा आमदार मंत्री घरी राहतोय,
कोणचा घरी राहून काड्या करतोय, कोण या षडयंत्रात सहभागी आहे, कोणी कोणी माझ्यावर ट्रॅप लावला आहे, हे सुद्धा नावं मला माहीत झालेत. कोण आमदार मंत्री आहेत, त्यांनी कोण कोण लोक पुढं घातलेत, ज्यांनी माझा कोणचा शब्द चुकतोय याच्यावरती ट्रॅप लावायचा. कोणचे लोक याच्यामध्ये आहेत, मी काय चुकतोय किंवा त्या रॅलीत काय होतं आहे का, मुंबईत आल्यावर काही चुकतं आहे का, मराठी शांततेत मुंबईत बसणार आहेत, तुमच्याकडूनच दाट शक्यता आहे असं काय घडून आणायचं. कारण मला जबाबदार माणसाकडून ही माहिती मिळालेली आणि ही खात्रीलायक आहे.